डे 9 बँक रिकन्सिलिएशन BRS टॅली मध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात स्ट्रिक्टली टॅक्स अँड फायनान्स. आज डे 9 मध्ये आपण शिकणार आहोत बँक रिकन्सिलिएशन म्हणजेच BRS, तेही टॅली मध्ये अगदी प्रॅक्टिकली. हा विषय समजला तर बँक आणि टॅली मधील फरक कधीच गोंधळात टाकणार नाही. BRS म्हणजे काय? बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे आपल्या कॅश बुक, बँक बुक आणि बँक स्टेटमेंट यांच्यातील फरक जुळवून काढण्याची प्रक्रिया. म्हणजे टॅलीमधील बँक बॅलन्स आणि बँक स्टेटमेंटमधील बॅलन्स का वेगळा आहे हे समजून घेणे म्हणजे BRS. BRS का गरजेचे आहे? बँक बॅलन्स बरोबर आहे का ते तपासण्यासाठी, चेक क्लिअर्ड अनक्लिअर्ड ओळखण्यासाठी, बँक चार्जेस, इंटरेस्ट, एरर्स पकडण्यासाठी, फायनल अकाउंट्स बरोबर राहण्यासाठी. BRS मध्ये येणारे कॉमन डिफरन्सेस: 1. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. 2. चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड. 3. बँक चार्जेस, इंटरेस्ट. 4. डायरेक्ट क्रेडिट, डायरेक्ट डेबिट. 5. एंट्री मिस्टेक. टॅलीमध्ये BRS कसा करायचा? प्रॅक्टिकल. स्टेप 1. गेटवे ऑफ टॅली, बँकिंग, बँक रिकन्सिलिएशन. स्टेप 2. तुमचा बँक लेजर सिलेक्ट करा. स्टेप 3. बँक स्टेटमेंट डेट टाका. स्टेप 4. चेक क्लिअर डेट, इन्स्ट्रुमेंट डेट टाका. स्टेप 5. अनरिकन्साइल्ड एंट्रीज चेक करा. आता तुमचा टॅली बॅलन्स आणि बँक बॅलन्स मॅच होईल. कॉमन मिस्टेक्स: रॉंग डेट एंट्री, बँक चार्जेस एंट्री न करणे, डायरेक्ट क्रेडिट इग्नोर करणे, चेक रिटर्न एंट्री विसरणे. मित्रांनो, BRS रेग्युलर केल्यास बँक प्रॉब्लेम, नोटीस, कन्फ्युजन कधीच येत नाही. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डे 10 मध्ये आपण पाहणार आहोत आणखी एक प्रॅक्टिकल अकाउंटिंग टॉपिक.